मित्रो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार डिजी9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. आकार डिजी9च्या डिजी9 पॉडकास्ट या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्या स्टुडिओत असे गेस्ट आलेले आहेत की ते बहुप्रतीक्षित होते खरं तर, आणि मी त्यांची वाट पाहत होतो बरेच दिवस की कधी तो योग येतोय. आज तो योग जुळून आलाय. साक्षात उदय निरगुडकरजी आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत. इथे येऊन तुमच्याशी आणि तुमच्या मार्फत प्रेक्षकांशी बोलणे हा एक अतिशय आनंदाचा भाग आहे. बहुप्रतीक्षित याच्यावर जर तुम्ही पॉज घेतला तर मला लक्षात आला तुमच्या उद्घाटनापासून मी खरं तर इकडे येणार होतो, परंतु काही ना काही गोष्टी नंतर विधानसभा या सगळ्यामुळे लांबत गेलं. पण आज इकडे येऊन अतिशय कष्टाने तुम्ही हा सगळा सेटअप उभा केलाय त्याचा मला अभिमान वाटतो. धन्यवाद सर. तुमचे आशीर्वाद आहेत. थँक्यू. मूळ या आपल्या गप्पांना प्रारंभ करताना मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय की भारतातली सध्याची जी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती, एका ठिकाणी भारत महासत्ता म्हणून उदयास येते असं म्हटलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जग आशेनं पाहतंय अशाही चर्चा होतात. म्हणजे फक्त अंधभक्तच असं बोलतात असं नाही, किंवा भाजपचे जे अनुयायी आहेत, प्रशंसक आहेत, त्यांच्या तोंडूनच हे असं निघतं असं नाही. तर बऱ्याच ठिकाणी या गोष्टी आपल्याला पाहायला, ऐकायला आणि प्रत्यक्षात कृतीतही घडताना दिसतात. मग नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे बघत असताना काही अशा गोष्टी घडतात ज्या भारतात घडत आहेत. म्हणजे अगदी मणिपूरचा विषय असेल, जिथे सातत्यानं टीकेचं धनी व्हावं लागले जे काही केंद्र सरकार आहे त्याला, की भाजप तिथे इंटरव्हेन्शन का करत नाही, किंवा सरकार तिकडे मणिपूरमध्ये लक्ष का देत नाही. हा एक विषय आहेच. तो विषय कुठे जुना होतोय किंवा थोडासा त्याच्यावरती खपली धरायला लागली असं वाटत असताना, आता हे बंगालमध्ये जे काही सुरू झालंय, जे मुर्शिदाबाद असो, मालदा असो, आणि या सगळ्या धगधगत्या बंगालकडे पाहिल्यानंतर त्यातला जो काही जम जो आहे या गोष्टीचा, तो वक्फ बोर्डच आहे की अजून कुठल्या शक्ती किंवा अजून काही गोष्टी. आपण पहिले मणिपूरचा विषय तुम्ही काढला त्याच्याविषयी मी पहिल्यांदा बोलतो. त्याचं कारण ज्या एका केंद्रीय कंपनीचा मी संचालक आहे, त्या कंपनीचं एक मोठं हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट लोकटक या नावाने हे मणिपूरमध्ये आहे, आणि तिकडे माझा वारंवार जाणं झालेलं आहे. तिथली परिस्थिती चिंताजनक आहे, यात काही शंकाच नाही. तिथे एक शाळा उभी करण्याकरता म्हणून आम्ही काही कोटी रुपये CSR खाली द्यायचं ठरवलं. गेले 2 वर्ष झाली, 2-2.5 वर्ष झाली असतील. आम्ही ते पैसे वर्ग करूनही अजून तिकडे डिस्बर्स करून ती शाळा उभं राहू शकली नाही. याचं कारण तिथे असणारं अस्थिर वातावरण, तिथे असणारं हिंसक वातावरण. हा प्रश्न फक्त मैती आणि स्थानिक यांच्याबद्दलचा नाहीये. मला असं वाटतं या सगळ्या मागे जे सूत्रधार आहेत ते एक्सपोज करणं आवश्यक आहे. इथं बसून आपल्याला, मुंबईत बसून आपल्याला मणिपूर आणि त्याची बॉर्डर आहे भारताची, याचा अंदाज लावता येणार नाही. ही बॉर्डर ही अशी एक रेषा आखली आणि तिकडे आपण उंच भिंत उभारली अशी नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात दाट जंगल आहे, उंच सखोल असे भाग आहेत, नद्यांचे बदलते प्रवाह आहेत, आणि या सगळ्यामुळे तिथे जी बॉर्डर आहे ती एक प्रकारे सच्छिद्र बॉर्डर आहे. एक पोल आहे, त्याच्यापासून दुसऱ्या काही अंतरावर दुसरा पोल आहे, मधून कोणी जाऊ येऊ शकते, अशा प्रकारची ती बॉर्डर आहे. दुसरी गोष्ट, क्रॉस कल्चरल रेफरन्सेस ओव्हर देअर. असं नाहीये की तिकडच्या गावाचा आणि इकडच्या गावाच्या संस्कृतीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, असा भाग नाही आहे. त्यांची संस्कृती सुद्धा एकमेकांची मिळती जुळती आहेत, नातेसंबंध आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या सगळ्यामुळे म्यानमारमधून इकडे फक्त माणसं उद्योगासाठी, व्यवसायासाठी, जगण्यासाठी येत नाही आहेत, तर त्या मार्गातून देशविघातक शक्ती इथे ड्रग्ज, सोनं अशा अनेक गोष्टींची तस्करी करतायत, आणि त्याच्यात शस्त्रास्त्रांची भर पडलेली आहे. मग काही वेळा ड्रोनमधनं टाकले जातात, काही वेळा माणसं घेऊन येतात. हे सगळं तिकडे होत आलेलं आहे. आजपर्यंत हे सगळं कंट्रोल करण्यामध्ये आपल्याला यश येत होतं, परंतु जसा भारत प्रगतीकडे वाटचाल करत चालला तस तसं आंतरराष्ट्रीय शक्ती या भारताच्या प्रगतीच्या विरुद्धचं एक चित्र उभं करण्याकरता जास्त उत्सुक आहेत, प्रयत्नशील आहेत.
आणि त्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नाचाच भाग म्हणून इथं नागा मैतेई या सगळ्यांमध्ये भांडणं लावणे, त्यांच्यामध्ये हिंसा निर्माण करणे, मग एका समाजाने दुसऱ्या समाजातील स्त्रियांचा संघटित अत्याचाराचा कार्यक्रम, अशा अनेक गोष्टी तिकडे घडत गेल्या. जनजीवन विस्कळीत करणे. आमचं जे स्वतःचं हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट आहे, नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर, त्याला सुद्धा याच्या सगळ्याची झळ पडलेली आहे. तिथे सुद्धा आम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागलेला आहे. या सगळ्यामागे स्थानिक भांडणांपेक्षा तुम्ही एक लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि या देशाची प्रतिमा मलिन करण्याकरता, इथलं सगळं स्थैर्य हे विस्कळीत करण्याकरता केलेल्या प्रयत्नांचा तो एक मोठा भाग आहे. सो देयर इज अ डिफरन्स बिटवीन म्यानमार अँड बांगलादेश, पश्चिम बंगाल टू दॅट एक्सटेंट. आता म्यानमारमध्ये, आता मणिपूरमध्ये ही परिस्थिती आहे का मला सांगा? आता मणिपूरमध्ये बरीच शांतता आलेली आहे. मी असं म्हणणार नाही अजिबात की मणिपूर आता पूर्ण सुजलाम सुफलाम सुशांती आहे, सुशासन आहे, असं नाही आहे. अजूनही देर इज लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. अनेक गोष्टी इम्प्रूव्ह करण्याकरता म्हणून जे काही करायला लागणार आहे त्याची परिस्थिती आज अजूनही तिकडे आहे. अजूनही आम्हाला जी पाहिजे ती शाळा, एक केंद्र आम्हाला तिकडे उभं करायचं, ते आम्ही अजूनही उभं करू शकत नाही आहोत. हे तितकं सत्य आहे. परंतु जिथे होतो आणि आत्ता आहोत याच्यामध्ये मात्र जमीन आसमानाचा फरक पडला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण जातोय पश्चिम बंगालकडे. पश्चिम बंगालचा एकच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सांगतो, आणि तो प्रॉब्लेम आहे ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी, त्यांचा हेकेखोरपणा, त्यांचं मतांच्या लांगुल चालनासाठी कोणत्याही स्तरावर जायची तयारी असणं, देशहिताच्या विरोधातल्या गोष्टींना थारा देणं आणि एकाच समाजाच्या लांगुल चालनातून एका मोठ्या समाजाच्या बहुसंख्याकांना सातत्याने डिवचत राहणं, केंद्राच्या विरोधातली भूमिका चांगल्या गोष्टींकरता सुद्धा घेणं. एखादी तुम्हाला केंद्राची चुकीची योजना आहे त्याच्या विरुद्ध मी समजू शकतो, परंतु केंद्राची कुठलीच स्कीम मी राबवणार नाही, केंद्राची कुठलीच योजना मला नको, अशा प्रकारची सगळी भूमिका तिकडे. केंद्रानं राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण आणलं ते नाही, वक्फ बद्दल आणलं ते मी लावणार नाही. यू आर नॉट इंडिपेंडंट कंट्री, यू आर ए स्टेट विद इन द कंट्री. परंतु ममता बॅनर्जी हा त्यांचा हेकेखोरपणा काही सोडायला तयार नाहीत. त्याचा फटका त्यांना बसला. त्यांच्या पक्षाची अवस्था आपण काय ती पाहिली. परंतु अजूनही पश्चिम बंगाल त्यांच्यावर निवडणुकीमध्ये विश्वास दाखवतो, हे सत्य देखील आपल्याला नाकारून चालणार नाहीये. आता तुम्ही जो मुर्शिदाबाद, मालडा हा भाग म्हणता, हा काही शांतताप्रिय टापू आहे असं नाहीये. इथे हे पहिल्यांदा घडतंय असंही नाहीये. खरंय. ह्या भागात ममता बॅनर्जी असताना काय, किंवा त्याच्या आधी डाव्यांचं सरकार असताना काय, इथे अशा प्रकारच्या धार्मिक विद्वेषाच्या दंगली या सतत पेटत होत्या, पेटवत ठेवल्या जात होत्या, आणि त्याला सरकारचा एक प्रकारे किंवा सत्तारूढ पक्षाचा एक प्रकारे छुपा पाठिंबा होता. इथे मला वाटतं, आता तुम्ही जसं म्हणालात की या आधीचं डाव्यांचं सरकार, म्हणजे अगदी ज्योती बसू असोत की आता ममता बॅनर्जी, पण यातला एक फरक जो प्रामुख्याने जाणवतोय मला, की इथली डेमोग्राफी बदलत चालली आहे आणि ती कुठेतरी या सगळ्या गोष्टींच्या मागे कारणीभूत ठरते. व्हेरी गुड क्वेश्चन. एक लक्षात घ्या, इतर भारताचे प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये दोन मूलभूत फरक आहेत. एक, पश्चिम बंगालचा एक मोठा जो भाग आहे ना, तो सीमावर्ती आहे, आणि तो सीमावर्ती जो भाग आहे, तिथले जे जिल्हे आहेत, 24 परगणा असेल, इतर अनेक, हे सगळे विकासाच्या दृष्टीने मागास आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं मागास आहेत. उद्योगधंदे, शिक्षण, ज्या पश्चिम बंगालच्या संस्कृती आणि सभ्यतेचा आपण रवींद्रनाथ टागोरांकडे बघून उल्लेख करतो, अनेक कलावंत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत, असे अनेक लेखक, कवी, चित्रपट निर्माते, हे सगळे तिकडून आलेले असले तरी तो जो भद्रलोकाचा पश्चिम बंगाल आहे तो वेगळा आहे. आणि हा सीमावर्तीमध्ये एक अभद्र छाया पडलेला प्रदेश, असं याचं वर्णन मी करेन. कहा गए वो भद्रलोक अशी म्हणायची परिस्थिती तिकडे आता निर्माण झाली. इनफॅक्ट काही वर्षापूर्वी भद्र कल्चर, भद्र म्हणजे चांगलं, हे कल्चर पश्चिम बंगालमधून कुठं गेलं
याच्यावर कलकत्त्यात एक परिसंवाद झाला होता आणि त्याच्यात मला त्यांनी बोलवलेलं होतं आणि त्याच्यावर मी माझे मतं तिकडे व्यक्त केलेली होती. मुर्शिदाबाद, मालडा, अगदी सीमावर्ती भागातले काही प्रदेश पाहिले तर तिकडे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला घुसखोरी झालेली दिसते. आता ही घुसखोरी का होते तर बांगलादेश मुळात अस्थिर आहे. अस्थिर आहे तो फक्त आर्थिकदृष्ट्या अस्थिर नाहीये तर तो धार्मिक वांशिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत अस्थिर आहे. आपण अलीकडच्या काळामध्ये शेख हसीना यांचं काय झालं ते पाहिलं. जर 10-15 मिनिटं त्यांचं हेलिकॉप्टर उडायला उशीर झाला असता तर कदाचित आपण त्यांना जिवंत सुद्धा पाहिलं नसतं अशी परिस्थिती आहे. जे श्रीलंकेमध्ये घडलं, जे भारतामध्ये घडायचा प्रयत्न 26 जानेवारीला किसान आंदोलन के पीछे रह के किया गया. बरोबर. करेक्ट. मागणी होती किसान के संदर्भातल्या 3 कायदे आहेत ते मागे घ्यावे. बरोबर. परंतु शेवट घोषणा काय होती? भारताचा मुर्दाबाद, खालिस्तान जिंदाबाद. आणि केलंत काय तुम्ही? किसानांच्या मागण्या मान्य करायचं, म्हणजे त्या रिजेक्ट करायची मागणी एका बाजूला आणि तुम्ही भारताचा झेंडा उखडता. मग ही जी प्रवृत्ती आहे डिस्टेबलाइज करायची, ती डिस्टेबलाइज करायची प्रवृत्ती आणि त्याचं टूल किट हे बनवलं गेलेलं आहे आणि त्याचाच एक प्रयोग आपल्याला पश्चिम बंगालमध्ये आता पाहायला मिळतोय. आपल्याला तेच बांगलादेशमध्ये पाहायला मिळालं. बरं, बांगलादेश आणि दंगल आणि राजकीय अस्थिरता हे काही नवीन नाही आहे. 75 सालपासून आपण ते बघितलं होतं. शेख मुजीबुर रहमानांची हत्या असेल, नंतरचे अनेक, हे सगळं तिकडे होतच आलेलं आहे. एक लक्षात घ्या, मागणी तिकडे काय होती तर रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये बांगलादेशामध्ये जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल होता तो विद्यार्थ्यांना अमान्य होता. पॉइंट वेल टेकन. त्याच्यावर त्यांनी निदर्शनं केली, ती सरकारने दडपायचा प्रयत्न केला, ती हडेलहप्पी ही अस्वीकार्य आहे. पॉइंट वेल टेकन. त्याच्याविषयी काही मतभेद असायचं कारण नाही आहे. सरकारने ते करायला नको होतं. परंतु त्याचा प्रगटीकरण काय झालं? रस्त्यावरची निदर्शनं मी समजू शकतो, परंतु तुम्ही तुमच्या राष्ट्रप्रमुखाच्या घरी शिरता आणि नुसते त्याच्या फ्रीजमधले पदार्थ खाणं वगैरे हे मी म्हणत नाही. त्यांची अंतर्वस्त्र तुम्ही आंतरराष्ट्रीय मीडिया समोर फाडता. तुम्हाला काय करायचं होतं? तुम्हाला काय दाखवायचं होतं? ही कुठली मानसिकता आहे? एका 70-75 वर्षाच्या महिलेचे अंतर्वस्त्र तुम्ही स्टुडंट प्रोटेस्ट या नावाखाली फाडता. हे काय तुमच्या डोक्यात भरवलंय? अशा प्रकारे अस्थिरता असलेला देश आर्थिक प्रगती करू शकत नाही. बरोबर आहे. बरोबर. आणि तिथे आत्ता ज्यांचं राज्य आहे, मोहम्मद युनूस, त्यांचं चाल चलन आणि चरित्र हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्याकडे मी जेव्हा जेव्हा पाहतो ना तेव्हा मला त्या राजस्थान मधल्या कठपुतली शोची आठवण होते. तर त्याचे हँडलर्स कोणीतरी वेगळे आहेत आणि ते बाहेरचे आहेत आणि हे आता हळूहळू एक्सपोज होत चाललंय. त्यांची विधानं बघा अलीकडच्या काळात, चीन बरोबर त्यांचे असलेले हितसंबंध, हे सगळे तुम्ही लक्षात घ्या. हे सगळं पाहता तुम्हाला लक्षात येईल की या सगळ्या मागे एक मोठा डाव आहे की जो इराणमध्ये यापूर्वी 1950च्या दशकात केलेला होता आणि त्याच्यामुळेच अयातुल्ला खोमेनी अशा प्रकारचा जो एक अत्यंत मागास रिग्रेसिव्ह अशा प्रकारची राजवट तिकडे आली. नाही तर इराण हा आपल्यासारखाच अतिशय प्रागतिक पुढारलेला, महिलांना समान देणारा, म्हणजे आता तिकडे बुरख्यावरनं वाद होत आहेत, जिथे पूर्वी बुरखा हा विषयच नव्हता, पण आता बुरख्या म्हणजे एवढ्या गोष्टी लढावं लागतंय. आता अशा प्रकारे धार्मिक आणि आर्थिक दृष्ट्या अस्थिर झालेला शेजारी जेव्हा तुम्हाला असतो आणि तुमची बॉर्डर ही सेफ सिक्युअर्ड नसते, ती पोरस असते, सच्छिद्र असते आणि सीमावर्ती भागातलं राज्य, त्याची राज्यकर्ती ही केंद्राबद्दल आकस मानणारी आणि एका समाजाचं लांगुलचालन करणारी असते, तेव्हा काय होणार आहे? आय थिंक आय हॅव एक्सप्लेन्ड ऑल द पॉइंट्स. खरंय खरंय. आणि मग हे जाणीवरित्या पेटवलं गेलं. वक्फ बद्दल समजुतीपेक्षा गैरसमजुतीला हवा दिली गेली आणि त्याच्यातनं एक भीतीचं, दहशतीचं वातावरण निर्माण करून दंगल माजवायची, जेणेकरून एका समाजाला आपण बिथरवू शकू, घाबरवू शकू आणि आपली व्होट बँक सेव्ह करत जाऊ. अशा प्रकारचा हा सगळा डाव, हा डाव नव्याने नाही खेळला जात आहे. हा यापूर्वी देखील खेळला गेलेला होता. आज तो नव्याने फक्त मांडला जातोय, अधिक तीव्रतेनं मांडला जातोय. मला परवा एका चॅनलवर, इंग्लिश चॅनलवर प्रश्न विचारला, मग हे सगळं थांबणार कधी? लोकांनी ठरवलं तर थांबेल. पीपल शुड कम आउट, दे शुड प्रोटेस्ट.
केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी परिस्थिती तिकडे आहे का? 100% आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला पश्चिम बंगाल, पश्चिम ही दिशाच आपण एक प्रकारे सूर्यास्ताची दिशा मानतो. सुशासन नावाची गोष्ट, याचा अस्त जिकडे होतो ती दिशा पश्चिम, आणि त्या पश्चिमेचा असलेला पश्चिम बंगाल हे एक मोठं गौड बंगाल आहे. या गौड बंगालाच्या अनुषंगानेच मला असं वाटतंय की जसं तुम्ही बांगलादेश आणि पश्चिम बंगाल हा जो अर्थार्थी जो संबंध आहे तो उलगडून दाखवला. ते मोहम्मद युनिस बद्दल आज एक बातमी वर्तमानपत्रात छापून आली आहे की जगातल्या इन्फ्लुएन्स असणाऱ्या म्हणजे प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी एक असं त्यांचा उल्लेख केलेला एक. अरे म्हणून तर काळजी आहे ना. प्रभाव न पडणारा असता तर कोण दखल घेतली असती? यांचा प्रभाव पडणार आहे आणि तो पडतो आहे आणि त्यांचे हेतू भारत विरोधी आहेत, हाच तर आमचा मुद्दा आहे. बरोबर. नाही, पण ह्यामुळे मला असं वाटतंय की एका बाजूला कंगाल झालेला पाकिस्तान आहे आपल्या डोक्यावर. चीनची जी अवस्था ट्रम्पमुळे आता ज्या अधोगतीला चालली आहे, खाली श्रीलंका खदखदत होती, आता कुठे ती थोडी बऱ्यापैकी म्यानमार आहे, बांगलादेशची अवस्था आहे. ह्या सगळ्या आजूबाजूने घेरल्या गेलेल्या ज्या विपदा आहेत आपल्यावर आलेल्या, त्या सगळ्यांना सहन करत भारत महासत्ता होऊ शकते का? किंवा भारताला या महासत्तेकडे वाटचाल करवत नेताना पंतप्रधान मोदींना कुठल्या संकटांना सामोरं जावं लागणार? लोकशाहीचा प्रयोग जगभरातल्या अनेक देशात अयशस्वी ठरला, विशेषतः आशिया खंडातल्या या भागात. तर तो बांगलादेश असेल, म्यानमार असेल, चीन असेल, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, जपानमध्ये सुद्धा आपल्याकडे काही काळ हुकुमशाही होती. परंतु भारत जो विविधतेने नटलेला आहे, ज्याचं वर्णन करताना आम्हाला स्वातंत्र्य दिलं तेव्हा महान नेते चर्चिल म्हणाले होते की पुढच्या 10 वर्षात ते विघटित होतील आणि बर्बाद होतील. आज त्यांच्याच जागेवर भारतीय वंशाचा ऋषी सुनक आत्तापर्यंत पंतप्रधान म्हणून बसलेले होते. दॅट्स अ पार्ट. या भारताची घोडदौड ही मागच्या 10-15 वर्षात जी सुरू झाली त्याची पाळंमुळं 91च्या बजेटमध्ये आहेत. तिथे जी भारतानं काट टाकली, दृष्टीच बदलली, सोच बदली, देश बदला. 17व्या शतकाच्या सुरुवातीला भारताचा जागतिक व्यापारातला वाटा 24 ते 25% होता. आणि नंतर 1757ला प्लासीची लढाई झाली आणि प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौलाच्या 50,000 फौजेचा रॉबर्ट क्लाइव्ह ईस्ट इंडिया कंपनी यांनी 3,000ची फौज घेऊन पराभव केला. का? तर त्या 50,000च्या फौजेमध्ये जात पात धर्म पंथ याच्यावरनं भांडणं लावली. आपण कशा करता लढतो याविषयी संभ्रम निर्माण केला आणि या देशाविषयी अभिमान वाटेल अशी कुठलीच गोष्ट त्यांच्या मनामध्ये शिल्लक ठेवली नाही. त्यामुळे देशाच्या प्रती असलेलं हीनत्व, एकमेकांच्या प्रती असलेला एक प्रकारचा संशय आणि आपण कशा करता लढतोय या उदात्त हेतूचं झालं विस्मरण. या सगळ्यातून तो पराभव झाला. त्या 3,000च्या फौजेने मिरवणूक काढली. ती बघायला दोन्ही काठावर लाखो लोक जमलेले होते, पण त्यातल्या 3,000 लोकांना पायाखालचा दगड घेऊन त्यांच्यावर हाणावा असं वाटलं नाही. देश गुलाम झाला, कारण माणसांची मनं गुलाम झालेली होती. आणि हे आपल्याकडे नेहमी होतं का? तर अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, 1680ला छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि 1681ला 3.5-4 जिल्ह्यांची हिंदवी पदपातशाही महाराजांची नष्ट करण्यासाठी, संपवण्याकरता काबूल कंदाहार पासून खाली तुंगभद्रेपर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य असलेला जगातला सर्वात क्रूर कर्मा हिंदू विरोधक शासक औरंगजेब आपल्या महिलांची महाल जे होते ते सगळे सोडून तो आला कुठे? तर तो महाराष्ट्रात तंबूत राहायला आला. 27 वर्ष इथे लढला. संभाजी महाराजांना दगाफटक्याने पकडलं, क्रूरतेने मारलं. पुढे 1700 मध्ये 1689ला संभाजीराजे गेले, 1700 मध्ये राजाराम महाराज गेले, पण त्याला परत नाही जाता आलं. 1707 मध्ये तो इथेच गाडला गेला. लक्षात घ्या, म्हणजे महाराज गेल्यानंतर 27 वर्ष रायगड नाही, राजा नाही, राणी नाही, युवराज नाही, पैसा नाही, खजिना नाही, सरदारांमध्ये भांडणं.
मग महाराष्ट्र लढला कोणाच्या आधारावर? लढला शिवरायांच्या मंत्रामुळे, त्यांनी मनात पेटवलेल्या स्वधर्माच्या ज्योतीमुळे. म्हणजे याचा अर्थ जेव्हा समाज ठरवतो की आम्हाला लढायचंय, मोठं व्हायचंय, तेव्हा राष्ट्र उभं राहतं. 27-57 ते झालंच नाही. 27-57 लोकच हत्यार टाकून बसली, आम्ही गुलाम झालो. आणि त्या गुलामीची किंमत काय मोजली आम्ही? 1757 ते 1947 190 वर्षात 25% जगाची अर्थव्यवस्था आमच्या ताब्यात होती. जगाच्या GDPच्या 24 ते 25% भारताचा होता. जागतिक व्यापारातला आमचा वाटा 24 ते 25% होता. तो 17व्या शतकामध्ये, तो 1947 स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तो वाटा 4%वर आला. हे माझं संशोधन नाहीये किंवा भांडारकर इन्स्टिट्यूटचंही नाहीये. हे संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठाचं आहे. आणि ज्यांचं इंग्रजी तुम्हाला अतिशय सहज समजतं अशा शशी थरूरांनी हे अनेक वेळा सांगितलेलं आहे. आता 4% इतके तुम्ही खाली घसरलात, दरडोई उत्पन्न खलास झालेलं, उद्योग व्यवसाय संपलेले. म्हणजे ज्यांच्या पूर्वजांनी 25% वर्ल्ड ट्रेड ताब्यात घेतलेला ते भिकारी येऊन बसले. इथलं शिक्षण जे पारंपरिक गुरुकुल पद्धतीचं होतं ते मेकॉलेच्या पद्धतीने नष्ट झालं. मग तर तुमचं सरकार होतं. मग तर इंडस्ट्रियल फेवरेबल पॉलिसी आल्या असत्या. त्याच काळात जर्मनी, जपान दोन्ही राष्ट्र 40च्या दशकामध्ये खलास झाली होती दुसऱ्या महायुद्धानं. पण दोघंही सावरले आणि पुढच्या 30 वर्षात जागतिक महासत्ता बनले. मग त्यांना जमलं त्या काळात, आणि तेही मातृभाषेत शिक्षण देऊन. मग आम्हाला का नाही जमलं? आम्ही 1957ची इंडस्ट्रियल पॉलिसी अशी आणली की आम्ही 17-18 सेक्टर्स प्रायव्हेट सेक्टरला बॅन केली. दूध पण सरकार वितरित करणार, दूध सरकार निर्मिती करणार, रेल्वे सरकार चालवणार, विमान सरकार, सगळं हॉटेल सरकार. तुम्ही स्कूटर किती बनवायच्या हे सुद्धा सरकार ठरवणार. टेलिफोन तुमच्याकडे पाहिजे की नाही पाहिजे हे सरकार ठरवणार. या सगळ्याचा परिणाम असा झाला की इथली प्रायव्हेट एंटरप्रेन्योरशिप नष्ट झाली. इनवर्ड लुकिंग, कोका-कोला नको, IBM नको. आपल्याकडे कॉम्प्युटर आले त्याच्या 20 वर्ष आधी JRD टाटानी इथे कॉम्प्युटर आणले होते. पण त्यावेळेला कॉम्प्युटर हा शब्द नव्हता आणि त्याचं क्लासिफिकेशन मशीन असं केलं होतं. तेव्हा कस्टमर ते आढळून विचारण्यात आलं की मशीन आहे तो पहिया किधर आहे, म्हणून ते आले नाहीत, बाहेर आणू नाही शकले. त्यावेळी एक तरुण पुढे आला आणि तो म्हणला की नॉट टू वरी सर, मी याची कंपनी काढून दाखवतो. ती आजची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे. FC कोहली इज अ फादर ऑफ IT इन इंडिया, त्यांनी ते चालू केलेलं आहे. मी तुम्हाला अशा करता सांगतोय विस्ताराने की या 40-50 वर्षामध्ये, 50 सालच्या नंतर आमचं दरडोई उत्पन्न दरवर्षी फक्त 1.1% वाढलं. पॉप्युलेशन आमची 2.2% वाढली आणि अर्थव्यवस्था 3.3% वाढली. त्याच काळात इतर आशियाई देश 4.5% वाढले, युरोप 5.5% वाढला आणि ज्या आर्थिक महासत्ता आज आहेत त्या 6.5 आणि 7% वाढल्या. आणि आम्ही मात्र 3.3% हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणून सगळीकडे आम्हाला खिजवलं गेलं. जगातल्या सर्वोत्तम महाविद्यालयामध्ये इकॉनॉमी शिकायची संधी मला मिळाली. तिथे मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी म्हणून केस स्टडी शिकवली गेली. त्या केस स्टडीत भारत का नव्हता? तिकडे होता जपान, तिथे होता जर्मनी. 90s ही खरी काट टाकली गेली आणि जागतिक स्पर्धेला आम्हाला तोंड द्यायला लागलं. आम्हाला परदेशी जाता आलं, परदेशी तंत्रज्ञान, पैसे इकडे आले. वी स्टार्टेड कॉम्पिटिंग विथ द वर्ल्ड. आणि त्या काळात 98ची एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो, कसा भारत बदलला, काय झालं आपल्या देशामध्ये. आणि भारताविषयी आशादायी हे सगळ्या बाजूची राष्ट्र फेल होत असताना सुद्धा आपण का वाढू याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. 98 सालची गोष्ट आहे. चेन्नईला गेलो होतो. त्यावेळेला चेन्नई नव्हतं, मद्रास होता. एका कंपनीच्या ऑडिटला गेलो होतो. रविवार होता, आरामात हॉटेलमध्ये लोळत पडलो होतो. तेवढ्यात खाली काही लोक आली. ते म्हणले कांचीपुरम म्हणून गाव आहे, तिथून लोक आले. ते म्हणजे इकडे आमच्या गावात तुम्ही विंडोज 98 बद्दल माहिती द्यायला भाषणाला या. सगळे आडेवेडे घेतले, मला आराम करायचा होता, ऐके ना ते. शेवटी गेलो त्यांच्याबरोबर. मग ते सांगत होते की गाव कांचीपुरम आहे, कांजीवरमच्या साड्या बांधतात, अमुक तमुक वगैरे. म्हटलं अरे मला तर काही तमिळ येत नाही. ते म्हणजे नाही, डोंट वरी, आम्ही इंटरप्रिटर ठेवलेला आहे. गावाच्या जवळ जाताना गोपुरं दिसली छान. साहजिकच हात जोडले गेले मंदिराचं शिखर पाहिल्यानंतर. ते म्हणले तुम्हाला जायचंय का मंदिरात? म्हटलं केवढी मोठी रांग आहे देवीच्या देवी. ते म्हणले काळजी करू नका, बूट काढा, चला. आत गेलो, पूजेचं ताट, आरती झाली, बसलो. तर माझ्या बाजूला 17-18 वर्षाची भस्म लावलेली आणि भगवी सगळे कपडे घातलेली 17-18 वर्षाची मुलं, ते म्हणले आम्ही तुमच्या भाषणाला येणार आहोत. मला आश्चर्य वाटलं.
पुढे ते भाषणाला आले आणि संपूर्ण अशा तिन्ही बाजूनी बसले होते, जणू काही त्या सगळ्या सभागृहाला ती भगवी झालर लागलेली दिसत होती. आणि त्यांनी मला माहीत नसलेल्या अशा अनेक गोष्टींवर प्रश्न विचारले. मला आश्चर्य वाटलं. गाडीत बसताना मी त्यांना विचारलं, विंडोज 98च्या सिक्युरिटी सिस्टीम बद्दल प्रश्न होते. अरे म्हटलं, तुमचं अख्खं आयुष्य या मंदिरात जाणार आहे, तुम्ही ऐहिक सुखाचा त्याग केलेला आहे, तुम्ही अंगाला भस्म फासलेलं आहे, भगवी कफनी तुम्ही घातलेली आहे, मग हे तुम्ही इंटरनेट वगैरे हे सगळं का शिकताय? त्याला ऐहिक सुखाचा त्याग केलाय, ज्ञानाच्या मार्गाचा नाही त्याग केला. दॅट्स व्हॉट आय रोट. IT is not income tax. IT is not information technology. If at all, IT is India's tomorrow. हा भारताचा भविष्य काल आहे. आणि हे कसं सिद्ध झालं? 25 वर्षानंतर प्रॉफिटिक वर्ड्स प्रमाणे सौदी अरेबियाचा जेवढा क्रूड ऑइल एक्सपोर्ट आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे. हे कोणी घडवलं? फक्त 55 लाख सॉफ्टवेअर इंजिनियर्सनी. आणि किती वर्षात घडवलं? अवघ्या 25 ते 30 वर्षात घडवलं. ही भारताची इनहेरंट स्ट्रेंथ आहे, ही बुद्धिमत्ता आहे आमची, ही ज्ञान लालसा आहे आमची. इथे रस्त्यावरच्या पाईप होलमध्ये राहणारी बाई सुद्धा आपल्या मुलीला कपडे घालून तयार करते का? तर महानगरपालिकेच्या शाळेत जा आणि शिक. म्हणजे सकाळी चहामध्ये बुडवायला पाव नसतो, पण तिची पावलं शाळेत जावीत याकरता ती माता तडफडत असते. ही जी ज्ञान लालसा आमच्यामध्ये आहे ना, ती या देशाचं सर्वात मोठं भांडवल आहे, लक्षात ठेवा. आणि इंटरनल कन्झम्पशन 2008च्या मेल्टडाऊन मध्ये आम्ही बर्बाद का नाही झालो? तर 65% आमचं प्रोडक्शन इंटरनली कन्झ्युम्ड आहे. इंटेलेक्च्युअल कॅपिटल इथे एवढं जनरेट करायची क्षमता आहे, तुम्हाला मी सांगतो. गजनीच्या बॉम्बाराचं नाव ऐकलं असेल तुम्ही. 17-18 वेळा देशावर हल्ला केला आणि पार सोमनाथ पर्यंत येऊन सगळं लुटलं. सगळं सोनं नाणं जड जवाहिरात जे काही होतं नव्हतं, सोन्याची शिखरं मूर्ती सगळं लुटून खलास केला हा देश. आणि कुठे घेऊन गेले? अफगाणिस्तानला. अफगाणिस्तान म्हणजे कुठे? काबूल कंदाहार. मग तो देश श्रीमंत झाला, आम्ही बरबाद झालो. 2000 साली पुढे इतक्या वर्षानंतर आमचं एक विमान हायजॅक करून तिकडे नेलं. वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा त्या पायलटनी सांगितलं, ते प्रवासी आजारी पडलेत, त्यांना मिनरल वॉटर आणि क्रोसिन द्या. ते म्हणले, मिनरल वॉटर आमच्याकडे बनत नाही आणि क्रोसिन म्हणजे काय? मग आमचे पैसे लुटलेत, सोनं नाणं लुटलं, संपत्ती लुटली, केलं काय त्याचं तुम्ही? हे तालिबान सरकार. आणि त्याच वर्षी त्याच्या आसपास आमच्या सॅटेलाइट लॉन्च स्टेशन मधून आम्ही एका अग्निबाणावर 104 सॅटेलाइट बसवले आणि ते विविध ऑर्बिटमध्ये विविध अँगलनी आणि विविध स्पीडनी आम्ही लॉन्च केले. त्यातले फक्त 3 आमचे होते, 101 प्रगत राष्ट्रांचे होते, इटली, जर्मनी, जपान, अमेरिका, फ्रान्स. आणि त्याच्या कन्सल्टन्सी मधनं प्रचंड पैसे कमवले. हे कुठे कमवलं? या देशाने. कसं कमवलं? हा काय देश श्रीमंत होता? पहिला सॅटेलाइट लॉन्च करायला नेला तेव्हा तो सायकलच्या कॅरियरला लावून नेलेला आहे साहेब. तेव्हा या देशातल्या बुद्धिमत्तेला कुणीही चॅलेंज करू नये. आम्हाला परम कॉम्प्युटर वेदर फोरकास्टसाठी कसा निर्माण झाला? आम्हाला वेदर फोरकास्टसाठी सुपर कॉम्प्युटर पाहिजे होता, तो डिनाय केला गेला होता. त्या विजय भटकर आणि त्यांच्या टीमने पुण्यामध्ये पहिला परम संगणक तयार केला. त्यावेळेला अमेरिकेचा मथळा होता, अँग्री इंडिया डज इट अगेन. तेव्हा हा जो भारत आहे, जो ज्ञानासाठी हंग्री आहे, आज तुम्ही बघा ज्या पद्धतीनं मुलं शिकतायत, ज्या पद्धतीचं संशोधन करतायत, ज्या पद्धतीची आपल्याकडे शिक्षण व्यवस्था उभी राहते, हे सगळं पाहता बाकीचे देश जरी बर्बाद झालेले असले तरी इथे रुजलेली लोकशाही मूल्य, विज्ञानाधिष्ठित परंपरा ही या देशाला कुठल्याही क्रायसिसमधनं बाहेर काढतील याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. जोपर्यंत ज्ञानाचं राज्य आहे तोपर्यंत भारताच्या स्वामित्वाला धक्का सुद्धा लागणार नाही. 16वं शतक हे फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश या 4 वंशांचं होतं, कारण त्यांनी समुद्रावर राज्य केलं, महासागरावर राज्य केलं. त्यांनी मोठ्या मोठ्या बोटी बांधल्या, बंदरं बांधली आणि शस्त्रास्त्र आणि सैन्य एका भागातून दुसऱ्या भूभागात नेलं आणि त्याला आपला गुलाम बनवलं आणि तिथून लुटून आपला देश भरला. आज संपूर्ण इंग्लंडची श्रीमंती जी आहे त्याचं मूळ भारतातून लुटलेल्या पैशामध्ये आहे. खरंय. पण 21व्या शतकाचा महासागर हा समुद्र नाही आहे, तो इंटरनेट आहे. आणि इंटरनेट युजर आणि त्याच्यातनं टेक्नॉलॉजी ही निर्माण करण्यामध्ये आज भारत नंबर 1 आहे. आज छोट्या छोट्या गावात जा तुम्ही, कॅश घेत नाहीत लोक. आज डिजिटल पेमेंट रेव्होल्युशन आहे. हे कधी भारतात झालं होतं? विरोधी पक्षांनी काय खिल्ली उडवली होती?
हा भारत पूर्णपणे वेगळा आहे तुम्हाला सांगतो. त्याची जी आत्ताची झेप आहे ना, ती झेप हंतरून पाहून पाय पसरणारी नाहीये. ती परिंदा पर मारने वाला ही नहीं है, उसे आसमान चाहिए. वो अब आसमान ही लेगा. ही परिस्थिती आता. मी अनेक तरुण मुलांच्या टेक्नोप्रेन्योर्सच्या संपर्कात आहे. त्यांचे एक एक नवीन नवीन संशोधन बघतोय. आय एम रिअली एक्साइटेड अबाउट द फ्युचर ऑफ दिस कंट्री. मुद्दाम सर हा प्रश्न तुम्हाला शेवटाला विचारला होता. आमचे जे प्रेक्षक आहेत ना, त्यांचा गेल्या आठवड्याभरापासूनचा म्हणजे मागच्या 3-4 दिवसात तर सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे की बंगालवर तुम्ही का बोलत नाही. तर बंगालवर बोलायला, अधिकारवाणीनं बोलायला कोणीतरी हवं होतं आणि योगायोग बघा आज एक मला तिथे मुद्दा ऍड करायचा आहे की इतर भागातली शांती, इतर भागातली प्रगती पाहिल्यानंतर पश्चिम बंगालच्या नागरिकाला काय वाटत असेल? खरंय, बरोबर आहे ना? हो त्याला काय वाटत असेल? ही मस्ट बी फिलिंग लेफ्ट आउट. हो, ही मस्ट बी फिलिंग डिजेक्टेड की हे आमच्या नशिबी का, मी कुठे आलो, आम्ही कुठे आलो. म्हणून तो जो भद्र लोकांचा प्रदेश आहे तो अभद्र व्यवस्थेच्या बळी पडलेला आहे. ही अवस्था आणि ही अस्थिरता नेमकी कशासाठी तेही उघड झालेलं आहे. आणि जी लोकांच्या मनात शंका होती ना की महासत्ता जे आपण बोलतोय, तर आपण त्याच्या आसपास तरी पोहोचू का? कारण ही जी काही अस्थिरता आजूबाजूला पसरली आहे, तर तीच मुळातली शंका दूर करण्यासाठी हे जे काही, तुम्हाला मी किती खरंच सांगतो ना, 3 तासाचा वेगळा कार्यक्रम होईल आपला. आत्ता जे संशोधन आपल्या भारतामध्ये चालू आहे, ज्या प्रकारची झेप आपले सायंटिस्ट घेत आहेत, चंद्रयान, मंगळयान या सगळ्या आता जुन्या गोष्टी झाल्या. या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी एका हायड्रोजन बोटीचं उद्घाटन केलं. तुम्हाला माहिती आहे त्यांच्याकडे 200 बोटीची ऑर्डर आली आहे. या 200 बोटी कुठे फिरणार आहेत मला सांगा? इथल्या नद्यात फिरणार आहेत. अँड दॅट विल ब्रिंग डाऊन द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ही जलद होणार आहे. खूप खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं घडतंय आपल्या देशामध्ये. त्यामुळे AI कुठली भीती बाळगायची कारण नाही. इंडिया शल रूल इवन इन AI टाइम्स. बौद्धिक संपदा हा जेव्हा विषय येतो तेव्हा भारत हाच एकमेव नेता आहे. बरोबर आहे. थोडक्यात इंडिया कॅन डू इट. येस. याच आश्वासक एका मोडवर येऊन थांबायला हरकत नाही. तुम्ही आज आलात आणि निव्वळ स्टुडिओला भेट देण्यासाठी आला होता, पण मी त्यातही आपदा संधी शोधणारे असतात तसा मी संधी शोधली, तुम्हाला बोलतं केलं. आणि मुळात आमच्या प्रेक्षकांचा जो सवाल होता की महासत्तेकडे जाताना हे बंगालसारखे अडथळे आणि सभोवतालच्या आपल्या शेजाऱ्यांची अवस्था, यामुळे आपण कुठे परत बॅकफुटवर जातोय का, ही शंका तुम्ही अतिशय समर्पक शब्दात एक विषय घेऊन जरी आपण कार्यक्रम केले तरी तुम्हाला सांगतो, सेमीकंडक्टर हा विषय आहे. आजपासून 2 ते 3 वर्षांनी लिहून ठेवा, वाक्य रेकॉर्ड करा. 2 ते 3 वर्षात जगातली सेमीकंडक्टर सप्लाय करणारी भारत ही सर्वात मोठी एक प्रोड्युसर असणार आहे. बल्क ड्रग्स आज आपण चायनाच्या खूप मागे आहोत. 5 years, 7 years डाऊन द लाईन भारत विल बी अ मेजर प्लेयर इन बल्क ड्रग्स. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आज आपण मागे आहोत. आता खूप प्रगती केली आहे आता अलीकडच्या काळामध्ये. वी विल बी द लार्जेस्ट प्रोड्युसर इन कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स. यू नेम द फील्ड. आज हा मोबाईल आहे, हा मोबाईल 100तले 98 हे परदेशात बनायचे, आज 100तले 98 भारतात बनतात. हे रेव्होल्युशन आहे. भारतामध्ये येणे आणि व्यवसायाच्या गोष्टी करणे हे आता अतिशय अंगवळणी पडलेली गोष्ट आहे. ही काही परदेशी इट्स अ मस्ट फॉर देम. त्यामुळे या देशाच्या भवितव्याविषयी माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. तुमच्याही नाही आणि बहुधा आमच्या प्रेक्षकांच्या मनात ज्या शंका होत्या त्याही दूर झालेल्या असतील या अपेक्षेसह इथेच थांबतोय. सर, पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल आणि अशाच वरचेवर येत जा. माय प्लेजर. नक्की येईन. धन्यवाद. नमस्कार.